नेहाला काल वाईट वाटलं असेल ना? आपण तिला अचानक गावी जातोय असं सांगितलं म्हणून तिला परीची काळजी वाटत असेल. कुठे ठेवेल ती परीला? एवढीशी पोर कशी राहील दुसरीकडे? आपण तिला आपल्या नातीसारखं जपत होतो. दुसरीकडे तिची अशी काळजी घेतील का? हो, सांभाळतील असंच म्हणायचं. आता आपण एकदा ठरवल्यावर याचा सगळ्याचा विचार करून काय उपयोग आहे? आणि आपण तरी कुठे आनंदाने निर्णय घेतलाय? नाईलाज आहे. नेहाच्या घरावरची जप्ती जावी म्हणूनच आपण सगळं करतोय ना. मग आता वाईट वाटून घेऊन काय उपयोग आहे? हे बघ, तूही या निर्णयाला मान्यता दिली असती. मग आता अस्वस्थ होऊ नकोस. धीर धर, मन घट्ट कर. आता फक्त नेहा आणि परी यांना आयुष्यात याच्या पुढे सुखच मिळू दे, एवढीच आपण त्या परमेश्वराजवळ प्रार्थना करू शकतो. बरोबर आहे तुमचं. देवा, आम्ही आमच्या काळजावर दगड ठेवून आमचं घर विकायचं ठरवलंय. आता यापुढे माझ्या नेहाच्या आयुष्यात कुठलीही अडचण आणू नकोस. त्या दोघींना सुखात ठेव. अरे आलं बाळ. काका काय बनवतोय तुम्ही? हे ना, हे बाळा एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. नंतर सांगेन ना तुला बाळा. अहो, आता परी आली ना, आता तरी पंखा लावा की. हो, लावतो. थांबा काका, मी लावते. काकू काय बनवलंय खायला? नारळाची बर्फी. परी, डॉक्टर काकाने तुला गोड खायला नाही सांगितलंय ना? पण एक प्लीज, आंब्याची वडी पण करा ना, मला खूप आवडते. अगं बाळा, ती वडी आत्ता नाही करता यायची. जेव्हा आंब्याचा सीझन असतो ना, तेव्हा त्या वड्या करता येतील. हा, तू काय काळजी करू नको बेटा. उन्हाळा लागला ना, आंबे जसे बाजारात येतील लगेच मी जाऊन बाजारात आंबे घेऊन येईन. आणि मग तुझ्यासाठी पुढच्या उन्हाळ्यात आपण इथे परी ये बाळा, मी तुला खाऊ देते. हा, मी येते काका. बाय बाळा, येते का? नीट जा न्या. हो, घरी एक पिकूचो आणि इथे एक पिकूचो. क्यूट आहेत पण पिकूचे. सर ऐका ना. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मिस शेफाली. सर, सेम फॅमिली. कसली फॅमिली? सर, तुमचं पिस्ता ग्रीन, माझं बॉटल ग्रीन. शेफाली, मी पण आत्ताच आलोय. हा, गुड मॉर्निंग. समीर सर समोर असले ना की त्यांच्या आजूबाजूला कोण आहे मला दिसतच नाही. बाय द वे सर, नाईस शर्ट. हा, तुमच्यावर खूप छान दिसतंय. तसं तुम्ही सगळ्याच कपड्यांमध्ये छान दिसता, पण हे जरा. मिस शेफाली, जरा घड्याळ बघा, वाजलेत किती. ऑफिस आवर्स सुरू झालेले आहेत आणि मला असं वाटतं ह्या वेळेमध्ये शक्य तितके कामाचेच डिस्कशन्स व्हावेत. इज दॅट क्लिअर? हा सर. यश? येस सर, शुअर. गुड. कसला खडूस आहे खूप. हे असे असे वागतात माझ्याशी नेहमी. एवढी सुंदर मुलगी तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायला आली आहे, तर हे असं वागायचं? एवढा काय भाव खातात यार हे? तुला माहितीये हे ना, म्हणजे आय नो ही इज अ लिटल बिट शाय आणि ते क्यूट पण दिसतात त्या, पण अरे एवढे लाजत राहिले तर प्रेमात कधी पडणार माझ्या? आणि जर का प्रेमात नाही पडलं तर मला माझा 500 करोडवाला नवरा कसा मिळणार?
नेहा नाही आली अजून शेफाली? मी तुला माझे प्रॉब्लेम सांगते आणि तुला तिची पडलीये. नाही. काय यार यश, तू माझाच मित्र आहेस ना. मी नेहमी तुला काहीतरी इम्पॉर्टंट सांगते तर तुला भलतंच काहीतरी सुचतं. तुला ना नेहाशिवाय राहवत नाही. हा नमस्कार. नमस्कार. काय हवंय आपल्याला? मला माझ्या मुलीला पाळण्याघरात ठेवायचं. किती वर्षाची आहे ती? 4 वर्षाची. आणि तुम्ही तिला इथे किती वेळ ठेवणार आहात? सकाळी 8:30 ते संध्याकाळी 6:30. तुम्हाला तुमची काही माहिती द्यावी लागेल. कल्पना, जरा रजिस्टर आण. तुम्हाला तिचं नाव, वय, आईवडिलांचं नाव, पत्ता, कामाचं ठिकाण आणि जे काही इमर्जन्सी नंबर्स असतील आणि तिच्या शाळेबद्दल. त्याचं काय आहे ना, पालक मुलांना घरी न्यायला येईपर्यंत त्यांची जबाबदारी आमच्यावर असते. त्यामुळे ही सगळी चोख माहिती आम्हाला नेहमी ठेवावीच लागते. तुम्ही काय करता? मी JYC इंटरनॅशनल मध्ये जॉब करते. आणि मुलीचे वडील? ते इथे नसतात. म्हणजे ते आमच्या सोबत नसतात. परी पोटात असताना, म्हणजे माझी मुलगी पोटात असताना ते आम्हाला सोडून गेले. सॉरी हां, वाईट वाटून घेऊ नका, पण दोन्ही पालकांच्या परवानगीशिवाय आणि त्यांची पूर्ण माहिती असल्याशिवाय आम्ही मुलांना इथे ठेवून घेऊ शकत नाही. सॉरी. नाही, थँक्यू. किती आरडाओरडा चालू आहे, कळत नाही तुम्हाला? तुमचे आई वडील तुम्हाला सोडून जातात, तुम्ही तर नखरे करता. चला आतमध्ये. किती आवाज चालू आहे तुमचा? माझी तुझी रेशीम